नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मांगीलाल राठोड, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू असलेल्या चाळीसगाव येथील महात्मा फुले कला आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. संबंधित महाविद्यालय ज्या राज्य शासनाच्या 24 नोव्हेंबर 2001 ही कायम विनाअनुदानित धोरण लागू होण्याच्या आधी, म्हणजे 24 नोव्हेंबर 2001च्या पूर्वी राज्यात राज्य शासनाच्या विसंगत धोरणाला बळी पडलेल्या 78 महाविद्यालयांमधील एक महाविद्यालय आज बारकाईने या 78 महाविद्यालयांचा अभ्यास केल्यास आपल्या एक बाब निदर्शनास येईल की 24 नोव्हेंबर 2001 रोजी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये यापुढे शाळा महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित धोरण लागू करण्याचा शासनाचा निर्णय झाला. परंतु 24 नोव्हेंबर 2001च्या पूर्वी राज्यामध्ये महाविद्यालय वाटप करताना किंवा महाविद्यालय देताना एक विसंगत धोरण त्या ठिकाणी वापरण्यात आलं, भेदभावपूर्ण धोरण त्या ठिकाणी वापरण्यात आलं आणि या भेदभावपूर्ण धोरणाला राज्यातील 78 महाविद्यालय बळी पडली. या 78 महाविद्यालयामध्ये आम्ही कामं करत असताना आमच्या अनेक बाबी अशा निदर्शनात आल्या की या महाविद्यालयांवर अन्याय झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रभरातील या 78 महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक या ठिकाणी चर्चा विचारविनिमय करून एका ठिकाणी जमा होऊन सगळ्यांनी या महाविद्यालयांवरील जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमा झालो. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये एका ठिकाणी आम्ही सगळे लोक जमा होऊन या ठिकाणी निर्णय घेतला की राज्यामध्ये 24 नोव्हेंबर 2001 रोजी कायम विनाअनुदानितचा निर्णय घेण्यात आला. मुख्यत्वे करून हा निर्णय प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिकपर्यंत या संदर्भातला स्पष्ट GR निर्गमित झालेला आहे. मात्र वरिष्ठ महाविद्यालयांसंदर्भात आज देखील कायम विनाअनुदानितचा स्वतंत्र GR निर्गमित झालेला नाही. तरी देखील आम्ही ज्या वेळेला राज्य शासनाला विचारणा केली की वरिष्ठ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र कायम विनाअनुदानित धोरणाचा GR कधी लागू झाला, तर त्यावेळेला राज्य शासनाने जे आम्हाला उत्तर दिलेलं आहे की 24 नोव्हेंबर 2001 रोजी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही ज्याप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियरसाठी कायम धोरण लागू केलं तसंच धोरण वरिष्ठ महाविद्यालयांसाठी सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे. पण तरी देखील आम्ही मान्य केलं की 24 नोव्हेंबर 2001 रोजी राज्य शासनाने कायम विनाअनुदानित धोरणाचा GR निर्गमित केला आणि त्या ठिकाणी सगळ्यांना कायममध्ये टाकण्यात आलं. आणि म्हणून आम्ही सगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक जळगाव या ठिकाणी बैठक घेतल्यानंतर त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेबांना आम्ही भेट घेतली आणि त्या भेट घेतल्यानंतर खडसे साहेबांना आमचे सगळे मुद्दे त्या ठिकाणी सांगितले की संबंधित या 78 महाविद्यालयांवर कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे. संबंधित महाविद्यालयामधील प्राध्यापक अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये विना वेतन कसे काम करतायत, कशा पद्धतीने अध्यापनाचं काम करताय, कशा पद्धतीने त्यांच्या हाल अपेष्टा चालू आहेत, कशा पद्धतीने त्यांच्या कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, वेगवेगळ्या अडचणींना ते प्राध्यापक कसे सामोरे जात आहेत वेतन नसल्यामुळे, या गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगितल्या आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यावेळेचे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय राजेशजी टोपे साहेबांना फोन लावला. तो फोन डायरेक्ट स्पीकर ऑन करून आम्हाला ऐकवला आणि त्यावेळेला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे साहेब तिकडून स्पष्ट बोलले की 78 महाविद्यालयांना त्या ठिकाणी विसंगत धोरण लागू
त्या ठिकाणी करण्यात आलेला असल्यामुळे आपल्याला त्यांच्यावरील अन्याय दूर करायचा आहे आणि म्हणून 78 महाविद्यालयांच्या अनुदानाचा प्रश्न आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आहे. त्यांना आपल्याला तो प्रश्न त्यांचा सोडवून द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही तेव्हापासून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात या महाविद्यालयांच्या अनुदानासाठी सुरुवात केली. परंतु राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे साहेब असतील, त्यानंतरचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब असतील, त्यानंतरचे शिक्षण मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब असतील आणि त्यानंतरचे शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, या चारही शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला आमच्या यातनांशी, आमच्या वेदनांशी, आमच्या कौटुंबिक वेगवेगळ्या प्रसंगाशी त्या ठिकाणी खेळ केलेला आहे. त्यांच्या यातनांना, त्यांच्या वेदनांना, त्यांच्या समाजामध्ये असलेल्या प्रतिष्ठेशी खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. वेळोवेळी आम्हाला खोटी आश्वासने देण्यात आली. वेळोवेळी आम्हाला आश्वासनांवर आश्वासनं म्हणजे तोंडी स्वरूपात असतील, लेखी स्वरूपात असतील, मंत्रालयीन स्तरावर बैठका घेण्यात आल्या. त्या बैठकांमध्ये उच्च शिक्षण मंत्री कॅबिनेट, उच्च शिक्षण मंत्री राज्यमंत्री असतील, त्यानंतर सचिव असतील, प्रधान सचिव असतील, संबंधित खात्याचे डायरेक्टर असतील, जॉईंट डायरेक्टर असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या असताना आणि आमच्या कृती समितीचे सगळे पदाधिकारी असताना आम्हाला ठोस त्या ठिकाणी एक आश्वासनं देण्यात आली. लेखी स्वरूपात होते, तोंडी स्वरूपात आश्वासनांची फाईल आज आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि असं असताना त्या ठिकाणी या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या आश्वासनांच्या माध्यमातून आमच्या या राज्यातील 78 महाविद्यालयांमध्ये किती प्राध्यापक आहेत, किती नॉन टीचिंग कर्मचारी आहेत, या महाविद्यालयाला अनुदान दिल्यावर राज्य शासनाचा आर्थिक भार तो किती वाढू शकतो, अशा स्वरूपाचा सगळा एक लेखाजोखा जमा करून आजपर्यंत 3 ते 4 वेळा या ठिकाणी वेगवेगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून, शासनाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या महाविद्यालयांची पाहणी केली. आणि संबंधित महाविद्यालयांची पाहणी केल्यानंतर अनेक वेळेला म्हणजे ज्या वेळेला 2014 मध्ये राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब होते, त्यावेळेला या फाईलवर रिमार्क मारून सदर फाईल तात्काळ कॅबिनेट पुढे ठेवण्याचं आश्वासन देण्यात आलं. आणि कॅबिनेट पुढे ठेवण्यापासून टाळण्याचं कारण काय की या महाविद्यालयांना जर अनुदान दिलं तर इतरही महाविद्यालय आपल्याकडनं अनुदान मागतील आणि आपल्याला त्या ठिकाणी मतांचं त्या ठिकाणी राजकारण कसं करता येईल, त्या ठिकाणी मतं जर कमी मिळाले तर या थोड्याफार घटकाला म्हणजे 78 महाविद्यालयांना जर आपण अनुदान दिलं तर इतर महाविद्यालय अनुदान मागतील, आपल्या मतांचा याच्यावर परिणाम होईल. आणि म्हणून काही समाज कंठकांनी याला विरोध घातला आणि त्या ठिकाणी फाईल मंत्रालयात कॅबिनेटपर्यंत ठेवता आला नाही. मला राज्य शासनाला अत्यंत कळकळीची विनंती करायची आहे की संबंधित महाविद्यालये हे कायम विनानुदानित धोरणामध्ये मुळीच नाहीत. हे तुम्ही त्या ठिकाणी कागदोपत्री मान्य केलेलं आहे. वेळोवेळी आमच्या बैठका घेतलेल्या आहेत. मी राज्याचा कृती समितीचा अध्यक्ष असताना मी त्याला साक्षीदार आहे. या ठिकाणी वेळोवेळी आमचे पदाधिकारी त्याला साक्षीदार आहेत. तुम्ही त्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मंत्रालयात तुमच्या ठराविक कॅबिनमध्ये त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की संबंधित महाविद्यालयांवर अन्याय झालेला आहे, या महाविद्यालयांचा अन्याय आपल्याला दूर करायचा आहे आणि तात्काळ तुमचा प्रश्न मार्गी लावू, अशा स्वरूपाचे आम्हाला वेळोवेळी आश्वासनं दिले आहेत. आताचेच उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा व्हिडिओ तुम्ही बघा, चंद्रकांत दादा पाटील यांचे तुम्ही कागदोपत्र बघा. यांनी स्पष्ट सांगितले की आपल्याला 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या 78 महाविद्यालय ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या महाविद्यालयांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. मग त्या प्रश्नाचं झालं काय? मला राज्य शासनाला एक विनंती करायची आहे, तुम्ही बारकाईने या संबंधित महाविद्यालयामध्ये पाठीमागे जाऊन जरा बघावं. या 2001 पासून आज 2026 आहे, जवळपास 26 ते 27 वर्ष या महाविद्यालयांना होत आलेली आहे. एवढा मोठा संयम या महाविद्यालयीन प्राध्यापकांचा आहे हे तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. एवढा मोठा संयम असण्याचं कारण म्हणजे की या राज्य शासनाच्या अत्यंत चुकीच्या आणि अत्यंत खोट्या आश्वासनांना बळी पडलेले या महाविद्यालयामध्ये जर तुम्ही बारकाईने पाठीमागे जाऊन अभ्यास केला तर जवळजवळ त्या काळापासून लागलेल्या प्राध्यापकांच्या आज 5-5, 10-10, 15-15 वर्षाच्या आसपास नोकऱ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे 10 वर्षाच्या आतच जवळपास त्या ठिकाणी 99% लोकांच्या नोकऱ्या राहिलेल्या आहेत.
आणि या ठिकाणी या खोट्या आश्वासनामध्ये हे लोकशाही न्याय व्यवस्था आहे साहेब, ही लोकशाही न्याय व्यवस्था आहे. आणि या लोकशाही न्याय व्यवस्थेमध्ये जर अशा प्रकारे जर जवळजवळ 27 वर्ष या गटाचं कोणी ऐकत नसेल तर लोकशाही आहे? लोकशाही आहे म्हणता तुम्ही? अरे जर लोकशाही जर असेल तर या प्राध्यापकांच्या पोटापाण्याचा प्रश्न तुम्ही मिटवला पाहिजे होता. अरे राज्य शासन काय करतंय? राज्य शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्यावेळेस बाजारात आणतंय त्यावेळेस तुम्ही जनतेचा विचार करता. जी जनता, जी लोक जी मागणी करत नाही आहे ती मागणी तुम्ही बळजबरीने त्यांना प्रोव्हाइड करतात, त्यांना पुरवतात. आणि मग आम्ही त्यात आमचा त्यांना विरोध नाही आहे. तुम्ही खुशाल त्या ठिकाणी वेगवेगळ्या युनियनच्या माध्यमातून पैसा पोचवा, वेगवेगळ्या युनियनच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी दूर करा. परंतु 26 वर्ष एखाद्या वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर उच्च शिक्षण देणाऱ्या या पारंपरिक महाविद्यालयातील या प्राध्यापकांवर विनावेतन काम करण्याची जर त्या ठिकाणी वेळ येत असेल तर ती वेळ आपल्या राज्य शासनाच्या त्या ठिकाणी चालू असलेल्या महाराष्ट्रामधील 78 महाविद्यालयांमधील हा एक गंभीर प्रश्न आहे. मला राज्य शासनाला एक सांगायचं आहे की 78 महाविद्यालयांमध्ये 26 वर्षापासूनच्या ज्या प्राध्यापकांच्या जर पाठीमागे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर अनेक प्राध्यापकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत. अनेक प्राध्यापक वेगवेगळ्या आजाराने ग्रासले आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे. अनेक प्राध्यापकांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली आहे. अनेक प्राध्यापकांचे सांसारिक जीवन त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. याला जबाबदार कोण? संपूर्ण प्राध्यापक, इतकं उच्च शिक्षित प्राध्यापकाची जर ही अवस्था असेल तर इतर सर्वसाधारण लहान लहान घटकांची काय अवस्था असेल? आम्ही तर बोलणारे घटक आहोत, आम्ही समाजाला शिकवणारे घटक आहोत, समाजाला ज्ञान देणारे घटक आहोत, समाजाला एक योग्य मार्गाने दिशा देणारे घटक आहोत. आणि जर योग्य मार्गाने दिशा देणाऱ्या घटकावर अशा प्रकारचा जर अन्याय होत असेल तर ती बाब अत्यंत त्या राज्यासाठी अत्यंत चुकीची आहे. मला राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे आताच झालेल्या उपमुख्यमंत्री आदरणीय पवार मॅडम आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील, त्यांचे ती पूर्ण कार्यालयीन अधिकारी वर्ग असेल, यांना सगळ्यांना बिलकुल हात जोडून नम्र विनंती करायची आहे की 27 वर्ष जो प्राध्यापक 1 रुपयाही पगार नसताना काम करत असेल त्या प्राध्यापकाचं सांसारिक जीवन, त्या प्राध्यापकांचे अनेक आजारांनी त्यांना ग्रासलेलं आहे, अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय, त्यांच्या कुटुंबात मुलांचं शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांचं सामाजिक जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि आज ते प्राध्यापक त्या ठिकाणी मोठ्या आशेने, मोठ्या मनाने त्या ठिकाणी राज्य शासनाची वाट बघतायत की राज्य शासन याच्या आमच्या संदर्भात कुठला तरी पॉझिटिव्ह निर्णय घेईल. पण काल परवाच मी एक GR पाहिला. तो GR आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत 11 फेब्रुवारी 2026. आम्ही प्राध्यापक 26-27 वर्षापासून पात्रताधारक नेट, सेट, MPhil, PhD विद्यापीठाची निवड प्रक्रिया, त्यामध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट असतील, जॉईंट डायरेक्टर प्रतिनिधी असतील, VC प्रतिनिधी असेल, वेगवेगळ्या मॅनेजमेंटचे प्रतिनिधी असेल, ही तुम्ही त्या शासनाच्या माध्यमातून, विद्यापीठाच्या माध्यमातून, ठरवलेल्या बॉडीच्या माध्यमातून आमची नियुक्ती तुम्ही केलेली आहे. 415(1) प्रमाणे पूर्ण वेळ कायम प्राध्यापकाची तुम्ही नियुक्ती केलेली आहे. हे प्राध्यापक त्या पूर्ण प्रोसेसमधून त्या ठिकाणी आलेले आहेत, पात्रताधारक प्राध्यापक आहेत. त्यांचे आयुष्य आता 10-10, 15-15 वर्ष राहिलेले आहेत. ते ज्या महाविद्यालयांमध्ये काम करतायत ते महाविद्यालय राज्य शासनाने दिलेले आहेत. आणि या महाविद्यालयामध्ये जर त्या प्राध्यापकाला 1 रुपया पगार मिळत नसेल तर ही जबाबदारी राज्य शासनाची आहे की या प्राध्यापकांना पगार देणार कोण? प्राध्यापकांना पगार देणार कोण? म्हणजे तुम्ही राज्य शासनाने महाविद्यालय देऊन टाकले म्हणजे त्या संस्था चालकांनी पटेल तसं महाविद्यालय चालवायचं का? त्या संस्था चालकांनी त्या प्राध्यापकाचं आयुष्याची राखरांगोळी करून टाकायची का? त्या संस्था चालकांनी त्या प्राध्यापकांना पाहिजे तशा पद्धतीने वागणूक द्यायची का? मला एक सांगायचं आहे की ते पगार का देत नाही आहे, आणि पगार देत नसेल तर ते जबाबदारी कोणाची आहे? सहसंचालक काय करतायत? प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरू काय करतायत?
आलेले वेगवेगळ्या कमिट्या काय करतायत, राज्य शासनाकडे या कमिट्या कसल्या प्रकारचा रिपोर्ट सादर करतायत, ही सुद्धा एक अत्यंत बारकाईने चौकशी करणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आहेत दोघं, राज्याचे शिक्षण मंत्री आहेत, या सगळ्यांना अत्यंत हात जोडून शेवटची नम्र विनंती करतोय की आपण या राज्य शासनाच्या माध्यमातून 5,500 जागा भरती संदर्भातला एक आश्वासन दिलेलं आहे लोकांना आणि त्याची प्रक्रिया तुम्ही सुरू केलेली आहे. आम्ही महाराष्ट्रामधल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये ठराविक काही महाविद्यालय आहेत की त्या महाविद्यालयांमध्ये आज रोजी जवळजवळ 400 ते 450 प्राध्यापक या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शासनाच्या विसंगत धोरणाला बळी पडलेल्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये काम करतोय. आणि या महाविद्यालयांमध्ये काम करत असताना आमच्या यातना, आमच्या वेदना, आमच्या कौटुंबिक समस्या समोर लक्षात घ्या, त्या तुम्ही स्वतः बघा, त्या ठिकाणी पाहणी करा. आज रोजी आम्ही किती प्राध्यापक आहोत याची माहिती अनेक वेळेला संचालक कार्यालयामध्ये सादर झालेली आहे. आपल्याला जास्त माहिती जमा करण्याची गरज पडणार नाही आहे, आपल्याला किती प्राध्यापक काम करताय याची गरज पडणार नाही आहे. आज आपल्याकडे तो डाटा रेडी आहे. आणि म्हणून मला शासनाला सांगायचं आहे की त्या ठिकाणी 5,500 जागा भरतीची प्रक्रिया होण्याच्या आधी या 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या महाविद्यालयातील 450 प्राध्यापक असतील, या प्राध्यापकांना आधी ज्या ज्या विद्यापीठांमध्ये हे प्राध्यापक काम विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयांमध्ये काम करतायत त्या विद्यापीठांमध्ये त्या अंतर्गत असलेल्या अनेक महाविद्यालयांमधील अनेक व्हॅकंट पदं पडलेली आहेत. आता त्या व्हॅकंट पदावर प्राधान्याने सामावून घ्या. आमच्या महाविद्यालयांमध्ये जर पगार करण्याची तुमची तयारी असेल तर त्या ठिकाणी आम्हाला पगार घ्यायला तयार आहोत. पण तुम्ही जर त्या ठिकाणी ती भूमिका निभावणार नसाल, तुम्ही जबाबदारी घेणार नसाल, तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, तुम्ही महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहात. कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला जर त्याच्यावर अन्याय होत असेल, त्या कुटुंबाच्या सदस्यावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बोधेशन पाडलं जात असेल, त्याच्या सामाजिक गरजा पूर्ण होत नसतील, त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नसेल, तर त्या ठिकाणी कुटुंब प्रमुखाची भूमिका असते की त्याला त्या योग्य मार्गाने त्या ठिकाणी जाण्यासाठी काय मदत करता येईल ती मदत आपण केली पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि संस्कृती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जपावी असं मी विनंती करतो. आणि म्हणून आपण कुटुंबाचे प्रमुख आहात आणि आम्ही आपण आपल्या कुटुंबाचे सदस्य आहोत. आणि म्हणून मी विनंती करतो की येणाऱ्या 5,500 जागेंमध्ये आधी आमच्या 450 प्राध्यापकांचे की जे पात्रताधारक आहे, ज्यांचे 20-20 वर्ष नोकऱ्या होऊन गेलेल्या आहेत, अशा प्राध्यापकांना त्या ठिकाणी आधी प्राधान्याने सामावून घ्या. आणि आम्हाला त्या भरती प्रक्रियेला बिलकुल विरोध नाही, कारण तुम्ही भरती प्रक्रिया सगळी केली पाहिजे असं आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सांगतोय. आमचा त्या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा असेल. परंतु या प्राध्यापक भरतीच्या आधी अशा अनेक प्राध्यापक भरत्या होऊन गेलेल्या आहेत, परंतु जाता जाता या जवळजवळ ठराविक काळातल्या झालेल्या आहेत. आता ठराविक काळ राहिलेला आहे. त्या ठराविक काळ म्हणजे जवळजवळ 5 वर्ष, कोणाचे 2 वर्ष, कोणाचे 7 वर्ष, कोणाचे 10 वर्ष अशा पद्धतीचे प्राध्यापक आहेत. या प्राध्यापकांच्या जाता जाता तरी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना स्वतःच्या दवाखान्याचा खर्च असेल, स्वतःच्या कुटुंबाचा खर्च असेल, त्यांच्या आजारपणाचा खर्च असेल, सामाजिक खर्च असेल, तेवढा तरी पूर्ण करण्याची संधी त्यांना द्या. आणि उरलेल्या जवळ 400-450 प्राध्यापकांना आधी प्राधान्याने या रिक्त जागेवर सामावून घ्या आणि उर्वरित पदं राज्य शासनाने खुशाल भरा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अन्यथा तुम्हाला जर अशा पद्धतीने जर एखाद्या लहान घटकावर मोठ्या प्रमाणात जर अन्याय करायचा असेल, आमची संख्या कमी आहे म्हणून आमचं कोणी ऐकत नाही आहे. आमची संख्या कमी आहे, 450 प्राध्यापक आहेत, हे कुठे काय आपल्याला कामात पडतील आणि असा काही प्रकारचं धोरण स्वीकारू नका. कारण की आम्ही आज रोजी ज्या पिढ्या घडवलेल्या आहेत, 1 रुपया न देता, शासनाचा 1 रुपया न मिळता, संस्था चालकांनी 1 रुपया पगार न देता आम्ही 20 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवतोय. आणि अशा प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवत असताना अनेक प्रकारचे विद्यार्थी आज मंत्रालयीन स्तरावर असतील, राज्य शासनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, उंच मानेने आम्ही त्या ठिकाणी ते आमचे विद्यार्थी आज काम करताना दिसत आहेत. हे आम्हाला गर्व वाटतोय. पण गर्व वाटत असताना ते आजही ते विद्यार्थी भेटतात आणि आम्हाला विचारतात, सर तुमचा पगार सुरू झाला का, तुमची परिस्थिती चांगली आहे का, तुमची आर्थिक परिस्थिती जर तणावाची नाही ना, त्या ठिकाणी जास्त टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीने आमचे विद्यार्थी आम्हाला सांगायला लागले.
पण तरी देखील राज्य शासनाला हे कळत नाही. म्हणजे ही कुठे चाललंय हा देश, कुठे चालली ही लोकशाही आणि कुठे चालला हा समाज, अशा या चुकीच्या पद्धतीने आपण जाण्याचा प्रयत्न करू नका. त्या ठिकाणी मला राज्य शासनाला एकच विनंती करायची आहे की आपण ही भरती प्रक्रिया होण्याच्या आधी तात्काळ कुठलाही विनाविलंब करता आपण तात्काळ त्या ठिकाणी या 5,500 जागेमध्ये आधी आमचं समायोजन करून घ्या आणि उर्वरित जागा भरा. अन्यथा आम्ही पत्र देतो तशा पद्धतीचं की त्यांनी तिकडे आम्हाला कुटुंबासह आत्महत्या करण्याची त्या ठिकाणी खुशीने परवानगी द्या. आम्ही आत्महत्या करायला तयार आहोत. कारण की जर या देशामध्ये लोकशाही नसेल, या राज्यामध्ये लोकशाही नसेल, या राज्यामध्ये जर लहान घटकावर अन्याय होत असेल, 26 वर्ष जर अन्याय होत असेल, त्या ठिकाणी त्या घटकाकडे बघितलं जात नसेल, खोटा आश्वासनं दिले जात असतील, तर खरंच या राज्यामध्ये आम्हाला राहायचं नाही आहे. राज्यामध्ये आम्ही जन्म घेतला, आमच्या आईवडिलांना आम्ही माफी मागतोय, आम्ही राज्य शासनाकडे माफी मागणार आहोत आणि विनंती करतो की जर आपल्याला भरती करायची असेल तर आपण तात्काळ या 550, 400, 450 प्राध्यापकांना तात्काळ या सेवेमध्ये सामावून घ्या. प्राध्यापक म्हणून त्यांना जगण्याची संधी द्या आणि उर्वरित पदं भरा. ही तुम्हाला शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.